नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या जवळ जाणारा जो काही एक विषय आहे त्या विषयाचं नवं पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. त्या पुस्तकाचा परिचय आज आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. पुस्तकाचं जे काही नाव आहे ते नाव आहे महापुरुषांचे कौशल्य विचार. महापुरुषांचे कौशल्य विचार हे या आपल्या पुस्तकाचं नाव आहे. आणि तुम्हाला ज्ञात आहे की आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी ज्या आपल्या वेळापत्रकात आहे, जो तास आहे त्या तासाला वर्षभरात 20 तास आपल्याला 20 तास या पुस्तकाचा अभ्यास जो काय आहे तो करायचा आहे. मग आपण या पुस्तकाचं जे काही मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ पाहणार आहोत. महापुरुषांचे कौशल्य विचार हे जे काही मुखपृष्ठ आहे हे आपण बघूया. हे पुस्तक आपण बघूया, त्याचं मुखपृष्ठ कसं दिसतं ते आपण बघूया. हे जे काही पुस्तक आहे त्याचं हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठ आहे महापुरुषांचे कौशल्य विचार. आणि हे जे काही आहे ते मलपृष्ठ आहे. इंग्रजीमध्ये आपण त्याला फ्रंट पेज म्हणतो आणि हे लास्ट पेज किंवा शेवटचं पान असं हे जे काही पुस्तक आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. या पुस्तकाचं जे चित्र आहे त्याच्यावरती तुम्हाला ते दिसतं आहे. आणि मग या पुस्तकाचं अंतरंग काय आहे, या पुस्तकाच्या आतमध्ये नेमकं आपल्याला अभ्यासायचं काय आहे ते आपण पाहणार आहोत. या पुस्तकाच्या अंतरंगात काय आहे ते आपण बघूया. हे पुस्तक आहे महापुरुषांचे कौशल्य विचार. आणि मग याचा आपण अभ्यास करणार आहोत. हे पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये 5 महापुरुषांचा कौशल्य विचार काय आहे त्याची माहिती आहे. पहिले आहे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरे महात्मा ज्योतिराव फुले. तिसरे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चौथे आहेत लोकमान्य टिळक. आणि 5वे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. महाराष्ट्रातल्या या 5 महापुरुषांचा जो काही कौशल्यविषयक विचार होता तो विचार आपण अभ्यासणार आहोत. हे पुस्तक इतिहासाचं पुस्तक आहे का तर नाही. हे पुस्तक आहे या महापुरुषांच्या विचारांमध्ये कौशल्याबाबत, स्किलबाबत त्यांची मतं काय होती, त्यांचं म्हणणं काय होतं. या महापुरुषांमुळेच महाराष्ट्र जो काय आहे तो घडला आहे, देश घडला आहे. आणि त्यांचे कौशल्यविषयक विचार आपण अभ्यासणार आहोत. कारण आपण कौशल्य शिकणारे विद्यार्थी आहोत, आपण ITIचे विद्यार्थी आहोत, म्हणून आपल्याला हा अभ्यास जो काय आहे तो करायचा आहे. मग या पुस्तकाच्या अंतरंगात जाण्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर
आपलं हे जे पुस्तक आहे ते व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तयार केलेलं आहे, हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. ही जी काही पुस्तकाची अभ्यासक्रम समिती आहेत यामध्ये सर्व श्री प्रशांत डोंगरे, भारत जाधव, राजेंद्र महाजन, रवींद्र दांडगे आदी हे या समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर जे लेखक होते या लेखकांच्या मध्ये गोपाळ महाजन, पार्थ बावस्कर, प्राध्यापक स्वामीनाथ खाडे, रविराज पराडकर, श्रीमती अश्विनी मयेकर या समन्वयक होत्या आणि या पुस्तकाचं संपादन श्री साहेबराव धनवटे यांनी केलेलं आहे. पुढे जाऊया. मग त्यामध्ये प्रतिज्ञा जी आपण शालेय जीवनापासून म्हणत आलेलो आहोत, जी भारत माझा देश आहे ती प्रतिज्ञा आहे. त्याच्या पुढे राज्यगीत आहे, महाराष्ट्र राज्याचं हे गीत मला वाटतं सर्वांना ज्ञात आहे. आपण एकदा ते ऐकायला हरकत नाही, आपण ते ऐकूया. महाराष्ट्र गीत. महाराष्ट्र गीत. A good developer can understand technical concepts and also codes well, but only a skilled developer can. महाराष्ट्र गीत जे काय आहे ते आपण ऐकलं. यानंतर आपण पुढे जो काही आपल्या पुस्तकाचा अंतरंग आहे ते समजून घेऊया. हे महाराष्ट्र गीत आपण ऐकलं प्रत्यक्षात. यानंतर या पुस्तकाची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये जर तुम्ही पाहिलं, ही प्रस्तावना आहे. तर प्रस्तावनेमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राची भूमी अनेक अर्थांनी थोर आहे, या मातीत थोर विचारवंत जन्माला आले, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक जे काही जीवन आहे ते संतांनी, महापुरुषांनी, थोर विचारवंतांनी जे काय आहे ते समृद्ध केलेलं आहे. आणि या महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, या महापुरुषांचे जे काही विचार आहेत त्या विचारांमधलं जे काही कौशल्य शिक्षण आहे त्याची थोडीशी माहिती या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की टाकसाळ निर्मिती, किल्ले बांधणी, आरमाराची उभारणी, शस्त्र निर्मिती, अशा अनेक गोष्टींच्या मध्ये त्यांनी कौशल्य जे काय आहे ते त्यांच्या जीवनामध्ये दिसतं. महात्मा ज्योतिराव फुले यांचं जर आपण आयुष्य पाहिलं, त्यांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास केला तर ते स्वतः उद्योजक होते, शिक्षणासाठी ते आग्रही होते. त्याचबरोबर त्यांनी शेअर्स कसे काढावेत, मुलांना व्यवसाय शिक्षण कसं द्यावं, कौशल्याचं शिक्षण कसं द्यावं, त्यांच्या पायावर त्यांना कसं उभं करावं, याबाबतच्या
अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा उत्तुंग हिमालय त्यांना मानलं जातं. विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा आग्रह धरला होता, उच्च शिक्षणाचा आग्रह धरला होता आणि त्यामध्ये कौशल्य शिक्षणाच्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या होत्या असं प्रस्तावनेमध्ये तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस निर्माण केली होती. केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र जी काय आहे ती सुरू केली होती. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या समग्र जीवनामध्ये नोकरीपेक्षा रोजगाराला प्राधान्य देण्याला महत्त्व दिलं होतं आणि ते रोजगार, ते कौशल्य शिकण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. ते स्वतः विज्ञाननिष्ठ होते. यंत्र आणि विज्ञान हे मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे असा त्यांचा विचार होता. आणि अशा प्रकारचा भाग या आपल्या प्रस्तावनेमध्ये नमूद करतानाच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कौशल्य विकास मंत्री या सर्वांचं या विभागाला होत असलेले योगदान याबाबतची माहिती दिलेली आहे. आणि ही जी काही प्रस्तावना आहे ही प्रस्तावना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक श्री डी. दळवी यांनी लिहिलेले आहे. आपल्या विभागाचे ते संचालक आहेत. त्यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे. यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पुस्तकाच्या मध्ये अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पान नंबर 11, महात्मा ज्योतिबा फुले पान नंबर 21, लोकमान्य टिळक 31, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 39, नंतर खाली टिळक, सावरकर अशा क्रमाने ते आहे. मर्दानी खेळाची काही प्रात्यक्षिकं तुम्हाला या पुस्तकामध्ये चित्ररूपाने पाहायला मिळतील. आणि मग पहिलं जे काही प्रकरण सुरू होतं ते महापुरुषांचे कौशल्य विचार पुस्तकातलं पहिलं प्रकरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, व्यवसाय, तंत्रशिक्षण आणि कौशल्याचे प्रेरणास्थान. तर त्यांच्या जीवनातली ज्या काही कौशल्य शिक्षण विषयक बाबी आहेत त्या आहेत. प्रकरणाच्या प्रारंभी त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी छोटा परिचय होऊ शकत नाही. त्यांचं जीवन परिचय हे एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकतं, पण पुस्तकाची एक मर्यादा आहे म्हणून संक्षिप्त परिचय तिकडे दिलेला आहे. त्याच्या पुढचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र निर्मिती याबाबतची माहिती त्यांच्या पुस्तकात आहे. शेती, उद्योग आणि कारखाने याबाबतचं काही प्रकरण आहे. आरमाराच्या निर्मितीचं प्रकरण आहे. आणि आजच्या युगात शिवछत्रपतींच्या विचारांची उपयुक्तता असं हे प्रकरण आहे. त्याच्यानंतर संदर्भ सूची दिलेली आहे की या पुस्तकासाठी कोणते रेफरन्स वापरलेले आहेत त्याची एक स्वतंत्र सूची पुस्तकाच्या मध्ये दिलेली आहे. आणि काही नोंदी ठेवण्यासाठी तुम्हाला जागा आहे. दुसरं जे काही प्रकरण आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांचं आहे. त्या प्रकरणाचं शीर्षक आहे उद्योजकीय कौशल्य असलेले समाजसुधारक. 11 एप्रिल 1827 ते 28 नोव्हेंबर 1890 हा त्यांचा जो जीवनकाळ आहे तो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच महात्मा फुले यांचाही संक्षिप्त परिचय दिलेला आहे. त्यानंतर त्यांचे काही अखंड जे काय आहे, जसं अभंग असतात तसं महात्मा फुलेंनी जे साहित्य लिहिलेलं त्याला अखंड म्हणतात. तर त्यातले जे काही अखंड आहेत त्या अखंडांचे वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले यांचे कौशल्यविषयक दृष्टिकोन, मते आणि भरीव कार्य याबाबतची माहिती आहे. हंटर कमिशनला त्यांनी जे निवेदन दिले होते त्यातला काही भाग उद्धृत केलेला आहे. त्यांचं हस्ताक्षर, इंग्रजी हस्ताक्षर कसं होतं तर ते हस्ताक्षरही पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा फुले यांचे कौशल्यविषयक चिरंतन विचार आणि द्रष्टेपण काय होतं तेही त्या पुस्तकाच्या मध्ये नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर नोंदींसाठी एक स्वतंत्र पान आहे. तिसरं पुढचं जे काही प्रकरण आहे ते लोकमान्य टिळक
यांचं ते धंदे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्याबाबतची त्यांची मतं जी काय आहे ती या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. त्यांचं संदर्भ ग्रंथ जे काय आहे तेही त्यामध्ये लिहिलेले आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक शिक्षणाचे पथदर्शक होते. त्यांचाही संक्षिप्त जीवन परिचय आहे. 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 हा त्यांचा जीवनाचा कालखंड आहे आणि संक्षिप्त परिचय. आणि त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कौशल्य शिक्षणविषयक जी भाषणं दिलेली आहेत त्या भाषणांच्यातून त्यांचं कौशल्यविषयक जे काही विचार आहेत ते स्पष्ट होतात आणि ते या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या साठी जे काही संदर्भ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातले ते साहित्यविषयक संदर्भ या मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढचे जे काही विचारवंत आहेत ते आहे यंत्रशक्तीचे कृतिशील पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर. 28 मे 1883 ते 26 फेब्रुवारी 1966 हा त्यांचं जीवन कालखंड आहे. आणि या जीवन कालखंडामध्ये त्यांनी जे जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार कौशल्यविषयक विचार या पुस्तकाच्या मध्ये नमूद केलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे पुस्तक कौशल्य विचार संपल्यानंतर एक शेवटचं 6वं जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मर्दानी आणि मैदानी खेळ. महाराष्ट्राची जी माती आहे ती जशी विचारांची आहे तशीच ती रण गाजवणारी. तर याच्यामध्ये आपल्याला जे काही खेळ आपण खेळतो तर त्यातले जे मैदानी आणि मर्दानी खेळ आहेत त्या खेळांची माहिती याच्यामध्ये या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मग कोणकोणते खेळ त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या खेळांच्या मध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, कबड्डी, खो खो, फुगडी, लगोरी असे जे काही महाराष्ट्राचे खेळ आहेत त्या खेळांची जी काही माहिती आहे ती या शेवटच्या प्रकरणामध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्याचे चित्र जसं आता हे तुम्हाला दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक इकडे दिसतं आहे चित्रामध्ये. तर अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खेळ आहे लाठी चालवणे, मल्लखांब हे जे काही महाराष्ट्राचे खेळ आहे, लगोऱ्या, लंगडी हे जे काही खेळ आहे, फुगडी, रस्सीखेच हे महाराष्ट्राचे जे काही खेळ आहेत त्याचं हे त्याची माहिती प्राथमिक स्तरावरची माहिती या पुस्तकाच्या मध्ये आहे. तर पुस्तकाचा जो काही परिचय आहे तो परिचय या ठिकाणी संपला. बाकीचं जे काय आपण ते पुढच्या वेळेला अभ्यासूया.